आपण सुरुवातीला एका 9 वर्षांच्या कोवळ्या मुलाची जरा कल्पना करूया. नक्कीच. एक असा अवाढव्य दरबार जिथे भल्या भल्या आणि युद्धात मुरलेल्या योद्ध्यांचीही चक्क गाळण ओढते. मुघल सत्तेचा तो अगदी सर्वोच्च बिंदू होता. अगदी बरोबर. औरंगजेबाचा दरबार. हो, आणि तिथे हा 9 वर्षांचा मुलगा थेट त्या बलाढ्य मुघल सम्राट औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून ताठ मानेने उभा आहे. बापरे, हा प्रसंगच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही, कसलीही अस्वस्थता नाही. अनोळखी शत्रूच्या गोटात असल्याचा कोणताही बावरलेपणा तिथे दिसत नाही. हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून छत्रपती संभाजी महाराज आहेत. खरंय. आणि ह्याच प्रसंगातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची पहिली ओळख आपल्याला होते. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण शिवाजी सावंतांच्या जगप्रसिद्ध छावा या कादंबरीतील काही अत्यंत निवडक संदर्भांचा आधार घेणार आहोत. हो, कारण छावामधून त्यांचा जो इतिहास समोर येतो तो खूपच ऊर्जेने भरलेला आहे. बरोबर. शंभूराजांचं जीवन केवळ संघर्षाने भरलेले नव्हते, तर ते एका धगधगत्या ऊर्जेचे आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे प्रतीक कसे होते याचा वेध आपण घेणार आहोत. हा प्रसंग खरोखरच अचंबित करणारा आहे. साधारणपणे आपण जेव्हा इतिहासाचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त लढाया, तलवारींचे घाव आणि तह एवढंच आठवतं. हो, आपण नेहमी त्याच चष्म्यातून बघतो. पण हे बघा, या सगळ्याच्या मागे एक मानसशास्त्र असतं. एका 9 वर्षांच्या बालकाच्या मनातील हे जे बेढरपण किंवा निर्भयता आहे ती काही एका रात्रीत येत नाही. नाहीच मुळी. त्याला काहीतरी पार्श्वभूमी असलीच पाहिजे. हो ना, ती कुठून येते, त्याची मुळं कुठे आहेत, या प्रश्नांची उत्तरे शोधणे अत्यंत रंजक आहे. आणि म्हणूनच आपण हा प्रवास अगदी सुरुवातीपासून उलगडून पाहणार आहोत. त्या धाडसी मुलामागे नेमकी कोणती जडणघडण होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या जन्मापासूनचा काळ पाहावा लागेल. अगदी पाळण्यातल्या काळापासून. हो, कारण इथे संघर्षाची सुरुवात चक्क पाळण्यातूनच झालेली दिसते. पुरंदर किल्ल्यावर शंभूराजांचा जन्म होतो. आणि त्यावेळी शिवाजी महाराज स्वराज्याच्या विस्तारासाठी मोहिमेवर असतात. हो, आणि इकडे गडावर मात्र आनंदाचे उधाण आलेले असते. हो, छावा कादंबरीत हा प्रसंग इतक्या जिवंतपणे रेखाटला आहे की आपण थेट त्या काळात पोहोचतो. पुरंदरचे बालेकिल्लेदार नेताजी पालकर तोफांची नौबत झडण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण जिजाऊंच्या आयुष्यात हा एक सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो, नाही का? हो ना, कारण आता त्या खऱ्या अर्थाने थोरल्या आऊ झालेल्या असतात. स्वराज्याला बाळकृष्ण मिळाला ही बातमी मिळताच अख्खा गड आनंदात न्हाऊन निघतो. पण दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकत नाही. खरंय, सईबाईंची प्रकृती वेगाने खालावू लागते आणि एका अत्यंत नाजूक क्षणी त्यांचे निधन होते. बापरे. हो, आणि शंभूराजे अगदी कोवळ्या वयात पोरके होतात. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. राजघराण्यांचा इतिहास पाहिला तर पूर्वीच्या काळी राण्यांचे लवकर निधन होणे किंवा राजपुत्रांना वाढवण्यासाठी दूधआई नेमली जाणे ही खूप सामान्य गोष्ट होती. हो, तत्कालीन राजकारणात असे अनेक राजपुत्र होते. मग शंभूराजांच्या बाबतीतच या घटनेला एवढं महत्त्व का दिलं जातं? हे एखाद्या रोपट्यासारखं आहे ज्याला अंकुर फुटताच त्याची मूळ माती हिरावून घेतली जाते. याचा त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम झाला? अत्यंत अचूक प्रश्न विचारलात तुम्ही. मुळात गोष्ट फक्त जन्मदात्री आई नसण्याची नाहीये. ती निर्माण झालेली पोकळी नेमकी कोणी आणि कशी भरून काढली ही महत्वाची गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे सईबाईंच्या निधनानंतरची परिस्थिती? हो, त्यांच्या निधनानंतर बाळ शंभूराजांसाठी एका कुणबी माऊलीची म्हणजेच धाराऊची नियुक्ती दुधाऊ म्हणून केली जाते. धाराऊ? हो, आणि धाराऊ ही काही केवळ एक सेविका नव्हती. तिने स्वतःच्या दुधाने आणि जीवापाड प्रेमाने शंभूराजांना वाढवले. म्हणजे एका बाजूला राजघराण्याचे संस्कार आणि दुसऱ्या बाजूला थेट मातीशी जोडलेली नाळ, असं म्हणता येईल का? अगदी तेच. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर लहानपणी आई गमावल्यामुळे जी भावनिक असुरक्षितता निर्माण होते ती इथे 2 अत्यंत वेगळ्या धाटणीच्या स्त्रियांनी भरून काढली. एक जिजाऊ आणि दुसरी धाराऊ. हो, एका बाजूला जिजाऊ होत्या ज्यांनी त्यांना कठोर राजकारण, मुत्सद्देगिरी आणि स्वराज्याचं ध्येय शिकवले. आणि धाराऊ? दुसऱ्या बाजूला धाराऊ होती जिच्या कुशीत शंभूराजांना निखळ बिनशर्त प्रेम मिळाले. तिच्या सान्निध्यामुळे त्यांच्यात सामान्य रयतेबद्दलची एक प्रचंड ओढ निर्माण झाली. हे खूपच सुंदर आहे. हो ना, एका बाजूला जिजाऊंचे पोलादी राजकारण आणि दुसऱ्या बाजूला धाराऊची अथांग माया. या 2 टोकांच्या संगमातून हे व्यक्तिमत्व घडत होतं. म्हणूनच ते पुढे मोठे झाल्यावर रणांगणावर कठोर योद्धे बनले.
पण रयतेच्या दुःखासाठी मात्र अत्यंत हळवे राहिले. अगदी बरोबर. हे खरोखरच एक वेगळं परिमाण आहे. पण जसजसे ते थोडे मोठे होऊ लागले तसतसे हे हळवेपण जगण्याची त्यांना फारशी उसंतच मिळाली नाही. हो, कारण त्यांना अगदी कोवळ्या वयातच मुघल राजकारणाच्या भयंकर आगीत ढकलले गेले. पुरंदरच्या तहानंतर केवळ 9 वर्ष वय असताना संभाजीराजांना मिर्झा राजांच्या गोटात ओलीस म्हणून राहावं लागतं. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. काय बरं? 17व्या शतकातील राजकीय तहांमध्ये राजपुत्रांना ओलीस ठेवणे हा एक राजनैतिक शिष्टाचार मानला जायचा ना? मग एका राजपुत्रासाठी हे खरोखरच इतके क्लेशदायक होते का? आपण आजच्या मानसिकतेतून तर नाही ना बघत? एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कागदावर तो एक राजनैतिक शिष्टाचार नक्कीच होता, पण प्रत्यक्षात ती मृत्यूची टांगती तलवार होती. मृत्यूची टांगती तलवार? हो, ओलीस राहणे म्हणजे एखाद्या अतिथीगृहात पाहुणचार घेणे नव्हते. ती एक सततची आणि जीवघेणी मानसिक कोंडी होती. अच्छा. त्या 9 वर्षांच्या मुलाला हे पक्क माहीत होते की जर इकडे शिवाजी महाराजांकडून मुघलांच्या विरोधात एखादी राजकीय चाल खेळली गेली तर पहिली तलवार आपल्या मानेवर चालणार आहे. बापरे, 9 वर्षांच्या मुलावर एवढं दडपण? हो ना. मिर्झा राजांच्या छावणीत राहणे, तिथले कपटी डावपेच रोज बघणे आणि प्रत्येक क्षणी आपला मृत्यू समोर पाहणे हे प्रचंड तणावाचे असते. तिथे त्यांना सतत एक मुखवटा घालून वावरावं लागत असेल. अगदी. त्यांना स्वतःची ओळख, स्वतःची भीती लपून अत्यंत सावधगिरीने वावरावे लागत होते. आणि या तणावाची खरी परीक्षा तर त्यानंतरच्या आग्र्याच्या थरारात पाहायला मिळते. हे एखाद्या हॉलिवूडच्या अंडरकव्हर थ्रिलरसारखं वाटतं मला. हो, नक्कीच. आग्र्याचा प्रसंग तसाच आहे. औरंगजेबाच्या कैदेतून सुटताना शिवाजी महाराज आजारी पडल्याचं नाटक करतात. पण सुटकेनंतरचा प्रवास हा मूळ कैदेपेक्षाही भयानक होता. हो, कारण मुघल फौजा पाळतीवर होत्या. आणि महाराज शंभूराजांना मथुरेत काशीपंतांकडे माधव नावाच्या ब्राह्मण बटूच्या वेशात लपवून ठेवतात. कादंबरीतला इथला एक प्रसंग खरोखरच श्वास रोखून धरायला लावतो. हरी हिकमत खानचा प्रसंग ना? हो, तोच. जेव्हा तो क्रूर मुघल सरदार मथुरेत काशीपंतांना अडवतो आणि या कोळ्या शंभूराजांबद्दल संशय घेतो. तो प्रसंग छावामध्ये इतका जिवंत आणि अस्वस्थ करणारा उभा केला आहे की वाचताना आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. हो ना. मुघल शिपाई शंभूराजांना ओळखणार आणि आता सगळा डाव उधळला जाणार असं वाटत असताना काशीपंत अत्यंत शांतपणे म्हणतात की हा माझा भाचा माधव आहे. पण तो मुघल सरदार तिथेच थांबत नाही. तो नुसता संशय घेऊन थांबत नाही. तो त्याच्या हातातला कात्री कोरडा म्हणजे चाबूक फाडकन काशीपंतांच्या अंगावर ओढतो. बापरे. तो चाबकाचा फटका काशीपंतांच्या पाठीवर सणसणत बसतो. त्यांची कात्री सोलवटून निघते. पण त्यांची ती वेदना शंभूराजांच्या काळजात थेट घुसते. हे दृश्य कल्पनेत आणलं तरी माझ्या अंगावर काटा येतोय. स्वतःला वाचवण्यासाठी आपला रक्षक, ज्याचा या राजकीय संघर्षाशी थेट संबंध नाहीये, तो आपल्या डोळ्यासमोर रक्ताळत आहे. हो, एका 9 वर्षांच्या मुलाने हे पाहणं अत्यंत धक्कादायक आहे. मला वाटतं शंभूराजांचा जो एक नमत न घेणारा स्वभाव नंतरच्या काळात दिसतो, तो केवळ राजपुत्र असल्याच्या अहंकारातून आलेला नव्हता, तर ह्या अशा अनुभवांतून त्यांची ती अभेद्य मानसिकता तयार झाली असावी. अगदी अचूक विश्लेषण आहे तुमचं. या प्रसंगातून त्यांच्या बालमनावर निष्ठा आणि त्यागाचा जो ठसा उमटला तो कायमचाच होता. हो. जेव्हा एखादा लहान मुलगा पाहतो की आपले प्राण वाचवण्यासाठी एक सामान्य माणूस मुघलांचे आसूड हसत हसत झेलतोय आणि चकार शब्द काढत नाही, तेव्हा त्याला रयतेच्या निष्ठेची खरी किंमत समजते. आपला जीव हा फक्त आपला नाही, तर तो रयतेच्या त्यागावर उभा आहे, ही जाणीव त्यांना तिथे झाली असावी. अगदी बरोबर. आग्र्याच्या मोहिमेने त्यांना मुघल दरबारातील मृत्यूचं भय दाखवलं, तर मथुरेच्या वास्तव्याने त्यांना सामान्य माणसाचे निष्काम प्रेम दाखवले. आता इथून पुढे जो एक नवीन अध्याय सुरू होतो, तो अधिक थक्क करणार आहे. हो, प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द. शारीरिक धोके आणि मथुरेतील थरारातून सही सलामत परतलेले शंभूराजे केवळ धाडसी योद्धाच बनले नाहीत, तर त्यांनी स्वतःला एक अत्यंत प्रगल्भ प्रशासक आणि विचारवंत म्हणूनही सिद्ध केले. राजगडावर परतल्यानंतर ते प्रत्यक्ष राज्यकारभारात लक्ष घालू लागतात. आणि इथे तो पुरंदरच्या गोपाळ शेट यांच्या खटल्याचा संदर्भ येतो. पण तो नेमका खटला काय होता आणि शंभूराजांनी तो कसा सोडवला? गोपाळ शेटचा खटला हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला वारसा हक्काचा प्रश्न होता. अच्छा. त्यात केवळ संपत्तीचा वाद नव्हता, तर परंपरेचे आणि तत्कालीन कायद्यांचे अनेक पदर अडकलेले होते. राज्याचे अनुभवी न्यायाधीशही हा निकाल लावताना कचरत होते. अरेच्या,
मग शंभूराजांनी काय केलं? जेव्हा हा खटला कोवळ्या शंभूराजांसमोर येतो तेव्हा त्यांनी केवळ वरवरची माहिती ऐकून निर्णय घेतला नाही. त्यांनी सर्व जुनी कागदपत्रे आणि दस्तऐवज जातीने तपासले. आणि निर्णय दिला. हो, परंपरेचा वारसा हक्क आणि न्यायाची तत्वे यांची अचूक सांगड घालत त्यांनी असा काही संतुलित निकाल दिला की दरबारातील जुने जाणते मुत्सद्दीही अवाक झाले. म्हणजे हे एखाद्या हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियनने उत्कृष्ट कविता रचण्यासारखे आहे. एका बाजूला रणांगण आणि दुसऱ्या बाजूला न्यायाची खुर्ची. हा अगदी योग्य उपमा दिलीत. आणि त्यांची ही न्यायबुद्धी केवळ कागदपत्रांपुरती मर्यादित नव्हती. नैतिकतेच्या बाबतीतही ते तितकेच प्रखर होते. हो, तो एका स्त्रीच्या अब्रू रक्षणाचा प्रसंग. हो, एकदा एका स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी शंभूराजे तिला स्वतःच्या अधिकारात कैदेत ठेवतात. सुरक्षिततेसाठी उचललेलं ते एक धाडसी पाऊल असते. पण भर दरबारात यावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. आणि तिथे स्वतः शिवाजी महाराज त्यांना जाब विचारतात. हो, आणि तरीही शंभूराजे अजिबात डगमगत नाहीत. तो प्रसंग त्यांच्या नैतिक धैर्याची सर्वोच्च उंची दाखवून देतो. स्वतःच्याच वडिलांसमोर, जे प्रत्यक्ष छत्रपती आहेत, त्यांच्यासमोर उभं राहून आपल्या तत्वांसाठी ठामपणे बोलणं सोपं नाही. नाहीच मुळी. ते काय म्हणतात महाराजांना? ते अत्यंत ताठमानेने स्पष्ट करतात की भोसल्यांना प्रसंगी स्वतःच्या प्राणाची मोल देऊनही रयतेच्या इब्रतीचे रक्षण करावे लागते. बापरे, केवढे मोठे विचार. स्त्रीच्या सन्मानासाठी प्रसंगी दरबाराचा चुकीचा आरोप स्वतःच्या अंगावर घेण्याची त्यांची तयारी होती. ही स्त्री दाक्षिण्याची मूल्य त्यांना जिजाऊंच्या तालमीत मिळाली होती. आणि या सगळ्या प्रशासकीय आणि लष्करी व्यापातून वेळ काढून त्यांनी केलेली निर्मिती तर निव्वळ अकल्पित आहे. तुम्ही बुधभूषणम ग्रंथाबद्दल बोलत आहात ना? हो, सतत लढाया आणि मोहिमा सुरू असताना त्यांनी अत्यंत कमी वयात संस्कृतमध्ये बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला. त्यात राजनीती आणि भवानी मातेची स्तुती आहे. हो, कवी कलश यांच्यासारखे विद्वानही हे पाहून भारावून जातात. पण मला नेहमी प्रश्न पडतो की सतत घोड्याच्या पाठीवर आयुष्य काढणाऱ्या या युवराजाला संस्कृतचा एवढा सखोल अभ्यास करायला वेळ तरी कसा मिळाला? हेच तर त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचे गमक आहे. शंभूराजांचे शिक्षण केवळ शस्त्रविद्येत झाले नव्हते, तर उमाजी पंडितांसारख्या गुरूंच्या तालमीत त्यांनी संस्कृत व्याकरण आणि राजनीतीशास्त्र आत्मसात केले होते. म्हणजे ते खऱ्या अर्थाने अष्टपैलू होते. हो ना? जेव्हा एखादा योद्धा केवळ शस्त्रांची भाषा जाणतो तेव्हा तो एक सेनापती बनतो, पण जेव्हा तो शास्त्राची आणि साहित्याची भाषा तितक्याच ताकदीने हाताळतो तेव्हा तो एक द्रष्टा राजा ठरतो. प्रखर धार आणि लेखणीची सर्जनशील ताकद या दोन्ही गोष्टी त्यांच्या ठायी विलक्षण रीतीने एकवटल्या होत्या. अगदी बरोबर. असा हा अष्टपैलू युवराज शिवाजी महाराजांचा खरा वारसदार होता. पण हा वारसा हक्काचा मुकुट फुलांचा नव्हता, तो बोचऱ्या काट्यांनी भरलेला होता. हो, आणि शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यातील नातेही अत्यंत गुंतागुंतीचे होते. हो, त्याबद्दल सांगा ना. कादंबरीत असा एक प्रसंग आहे जिथे शिवाजी महाराज स्वतः शंभूराजांचे धाडस पाहून भारावून जातात. हो, महाराज उद्गारतात की तुमच्या वयात तुमचे हे धाडस जर आमच्या अंगी असते तर आम्ही अजून कितीतरी मोठा पल्ला गाठला असता. एका युगपुरुष पित्याने दिलेली ही किती मोठी पावती आहे. नक्कीच. महाराजांना शंभूराजांची ताकद पूर्णपणे ठाऊक होती. पण दुर्दैवाने राजकारणाच्या सारीपाटावर नेहमीच सरळ चाली चालल्या जात नाहीत. हो, दरबारी कारस्थाने आणि गैरसमज. छावामध्ये या भावनांचा गुंता अतिशय सूक्ष्मपणे दाखवला आहे. एका बाजूला राज्याच्या हितासाठी कठोर निर्णय घेणारा राजा आणि दुसऱ्या बाजूला मुलाची काळजी करणारा पिता. या दोघांची होणारी मानसिक फरफट खूपच हृदयद्रावक आहे. आणि मग स्वराज्यावरती काळ रात्र कोसळते. शिवाजी महाराजांचे निधन. हो, या बातमीने शंभूराजे पूर्णपणे कोलमडून पडतात. त्या काळात विषप्रयोगाच्या ज्या अफवा पसरल्या होत्या त्या शंभूराजांच्या उद्विग्न अवस्थेवरून खोट्या ठरतात. त्यांचं पित्याप्रती असलेलं अथांग प्रेम त्यांच्या अश्रूंनी सिद्ध केलं होतं. हो, महाराजांच्या मृत्यूनंतर ते स्वतःला सावरतात आणि मंच कारोहण करतात, म्हणजे गादीवर बसतात. पण मला इथे एक गोष्टीची तुलना करावीशी वाटते. कशाशी? हे एखाद्या महान खेळाडूने निवृत्ती घेतल्यानंतर संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यासारखे आहे, जिथे समोरचा विरोधी संघ अचानक 10 पटींनी ताकदवान झाला आहे. अतिशय समर्पक उपमा आहे ही. कारण आता त्यांच्यासमोर आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवून संपूर्ण ताकदीनिशी चालून आलेला औरंगजेब उभा असतो. त्यांना लहानपणापासूनच आघातांना पचवण्याची सवय लागली होती. पाळण्यात असताना आईचं निधन, आग्र्याची मृत्यूची कैद. हो, या सगळ्या आगीतून ते तावून सुलाखून निघाले होते.
जर या क्षणी ते खचून बसले असते तर स्वराज्य एका क्षणात धुळीस मिळाले असते. पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही. नाही. जिजाऊंचे शिकवण आणि वडिलांचा वारसा या गोष्टींनी त्यांना अफाट ऊर्जा दिली. त्यांनी स्वतःच्या दुःखाचं रूपांतर एका प्रखर ध्येयवादात केले. आणि म्हणूनच ते मुघल साम्राज्याशी सलग 9 वर्षे असे भिडले की औरंगजेबालाही स्वराज्याची 1 इंचभरही जमीन सहजासहजी जिंकता आली नाही. अगदी खरंय. हे सर्व ऐकता हा अवाक व्हायला होतं. आयुष्यात जेव्हा संकटे चारही बाजूनी घेरतात आणि आपला हक्काचा आधारही गळून पडतो, तेव्हा स्वतःच्या कर्तव्यापासून न पळता थाट मानेने कसं उभं राहायचं याचा सर्वात मोठा धडा हे जीवन आपल्याला देते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत परिस्थितीपुढे हार मानली नाही. कधीच नाही. आपण सुरुवातीला त्या 9 वर्षांच्या मुलाची कल्पना केली होती, आठवतंय? हो. तो मुघल दरबारात औरंगजेबासमोर निर्भय उभा होता. हो, कारण त्याला कदाचित तेव्हाच माहीत होतं की खरे वादळ हे शांततेनंतरच येत असते. औरंगजेबाला वाटले होते की शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांचे राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळेल. पण त्याला हे माहीत नव्हते की शिवरायांनी मागे जो छावा ठेवला आहे त्याची जडणघडणच मुळी आग्र्याच्या आगीत झाली आहे. आणि धाराऊसारख्यांच्या निस्सीम त्यागात झाली आहे. अगदी बरोबर. हा इतिहास एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे नेऊन सोडतो. जेव्हा एकटा माणूस केवळ स्वतःच्या बालपणीच्या आघातांना आपली ढाल बनवून एका महाकाय साम्राज्याला आव्हान देतो, तेव्हा मानवी इच्छाशक्ती किती अथांग असू शकते याची जाणीव होते. होय, ही ताकद खरोखरच अफाट आहे. आपल्या आतल्या संकटांशी लढताना आपणही अशीच जिद्द दाखवू शकतो का? मानवी मनाच्या या अफाट ताकदीचा विचार आज आपण इथेच सोडून देऊया. आजच्या या सखोल चर्चेत एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.